न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। ॲडव्होकेट संजय दुशिंग, ॲडव्होकेट महेश तवले यांचा जोरदार युक्तिवाद, हायकोर्टात आरोपीला दिलासा। मारहाणीच्या गुन्ह्यातील अटकपूर्व जामीन प्रकरणात आज वकिलांच्या जोरदार युक्तिवादाने संपूर्ण प्रकरणालाच कलाटणी मिळाली आहे। गंभीर आरोप असतानाही आरोपी राधेश्याम गीताराम नाटक यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून अटकपूर्व जामीन मंजूर झाला आणि यामागे वकिलांची कायदेशीर रणनीती निर्णायक ठरली आहे। या प्रकरणात सत्र न्यायालयात आरोपींचा जामीन फेटाळण्यात आला होता, मात्र उच्च न्यायालयात ॲडव्होकेट संजय दुशिंग आणि ॲडव्होकेट महेश तवले यांनी प्रकरणातील मूळ वाद, जमिनीवरून सुरू असलेला अनेक वर्षांचा संघर्ष तसेच फिर्यादी व आरोपी यांच्यातील जुनी वैमनस्याची पार्श्वभूमी ठोसपणे मांडली। त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं की सदर घटनेबाबत थेट पुरावे नाहीत, जखमांचा नेमका कारण संबंध स्पष्ट नाही आणि आरोपींची नावे संशयाच्या आधारावर गोवण्यात आली आहेत। वकिलांनी केलेल्या या मुद्देसूद आणि कायदेशीर युक्तिवादामुळे न्यायालयाने प्रकरणाकडे वेगळ्या दृष्टीने पाहिलं। फक्त आरोप असून तपासात ठोस पुरावा नसताना अटक आवश्यक नाही, हा मुद्दा महत्त्वाचा ठरला। अखेर न्यायालयाने आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर करत तपासात सहकार्य करण्याचे निर्देश दिले। या निर्णयामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली आहे, गंभीर गुन्ह्यांच्या प्रकरणातही वकिलांचा नेमका अभ्यास, कागदपत्रांची मांडणी आणि कायदेशीर मुद्द्यांची धार असेल तर न्यायालयीन लढाईचं चित्र पूर्णपणे बदलू शकतं। आता या प्रकरणात पुढे तपास कोणत्या दिशेने जातो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।